हॅलो. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आयोजित या ठिकाणी सन्माननीय सर सुभाष सावंत यांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा नाणेफेक आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो. कट कॉल आहे आणि टॉस विन झालाय. SSPM यंगस्टर क्रिकेट संघ टॉस विन झालाय. आजचा पहिला सामना काजरोबा SSPM काजरोबा विपक्ष SSPM यंगस्टर ही लढत आपण पाहतोय. टॉस विन झालाय. प्रथमतः SSPM यंगस्टर क्रिकेट संघ प्रथमतः आपला निर्णय काय असेल या स्पर्धेच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही कर्णधारांसाठी सूचना आणि 5 षटकांच्या सामन्याबरोबर पहिला षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक असेल आणि एक षटक आहे ते 2 ते 4 षटकापर्यंतचे चॅलेंज ओव्हर असेल आणि त्या षटकात किती धावा काढायचा आहे ते आपल्याला अवघ्या थोड्या वेळातच या ठिकाणी सांगण्यात येईल. पण सुरुवातीला काय आहे टॉस विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय प्रतिस्पर्धी संघ तगडा क्रिकेट संघ आणि प्रतिस्पर्धी संघ जर 5 षटकांचा सामना आहे. मैदान सुंदर आहे, भलं मोठं मैदान आहे, आतषबाजी मोठ्या फटक्यांची नक्की असेल. पण किती धावांपर्यंत 5 षटकात समोरच्या संघाला आपण रोखाल? एक 40-45 धावापर्यंत. 40-45 धावा फायटिंग टोटल आहे तुमच्या क्रिकेट संघासाठी. बेस्ट स्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. SSPM यंगस्टर क्रिकेट संघाला सुरुवातीला फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या 5 षटकांमध्ये आपण मजल मारार? 50 ते 60 धावांपर्यंत. 50 ते 60 धावा सकाळचं सत्र आहे. फायटिंग टोटल असेल आणि जास्त करून तुझ्या संघामध्ये जो कोणता खेळाडू आहे फलंदाजी आहे त्याच्यावर कोणत्या खेळाडूवर तुझी जास्त दारोमदार असेल फलंदाजीच्या माध्यमातून? सौरभ राणे. सौरभ राणेवर जास्त दारोमदार आहे. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील मित्र? सुंदर स्पर्धा आहे. पर्व तिसरा आहे. गेली 2 पर्व तू खेळलाय ही स्पर्धा आणि तिसऱ्या पर्वामध्ये तुझ्या टीमचा कोणत्या धाडसानं तू मैदानावर उतरलायस? स्पर्धा खूपच सुंदर आहे. आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल SSPM चे आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. दोन्ही कदम भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. टॉस विन झालाय तो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहतोय. SSPM यंगस्टर विपक्ष SSPM काजरोबा क्रिकेट संघ ही लढत आपण पाहतोय. SSPM यंगस्टर क्रिकेट संघ प्रथमतः टॉस विन झालाय आणि टॉस विन झाल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केलंय ते मात्र फलंदाजीसाठी. प्रतिस्पर्धी संघाला आणि दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना एक विनंती आहे मित्रांनो, युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण आहे आणि आपला अतिरिक्त खेळाडू जो 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे अनिवार्य असेल. सुंदर असं भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. अनेक खेळाडू, रसिक प्रेक्षक आणि तगडे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळत आहेत आणि त्यासाठी दाद द्यावी लागेल ती म्हणेन SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडव्याला. कारण विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांबरोबरच या ठिकाणी स्टाफ आणि स्टाफ बरोबर या गावातील खेळाडूंना एक संधी अशी सुंदर स्पर्धा हे मस्त सुंदर असं आयोजन. म्हणजे प्रथमतः समीर विचार केला तर हे मंडळाच्या वतीनं या आयोजक समितीच्या वतीनं भरपूर यांना सलाम असेल कॉमेंट्री बॉक्स मधून. कारण ही अशी स्पर्धा आपण पहिलं बघतोय. कारण सुंदर नीटनेटकं आयोजन, सुंदर अशी ट्रॉफी. 1 तारीखला या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी सुंदर लढत आपल्याला अनेक बघायला मिळतील. जे डगआउट दिलंय सुंदर असं ऊन आहे आणि ऊन असल्यामुळे या ठिकाणी बरोबर मोठे फटके असतील, सुंदर मैदान आहे आणि त्याचबरोबर खेळाडूंना या ठिकाणी एक सुंदर असे डगआउट या ठिकाणी वापरलेले आहेत केलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या उजव्या साईडला. त्यासाठी विनंती आहे त्या उजव्या साईडमध्ये प्लेयरने डगआउट मध्ये या ठिकाणी बसायचं आहे. आपले 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. जी जी नियमावली आहे ते पंच तुम्हाला सांगतील आणि त्यानंतर जर विचार केला जर त्या नियमावली विरुद्ध आपण गेलात तर आपल्याला काही धावांची पेनल्टी पण असेल. ह्याची पण नोंद सर्व संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. चॅलेंज ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरी किंवा चौथी ओव्हर ही चॅलेंज ओव्हर म्हणून पंचांचा निर्णय येतील. जो क्षेत्ररक्षण करेल टीम ती टीम या ठिकाणी पुकारेल की कोणती ओव्हर तिसरी किंवा चौथी ही ओव्हर घ्यायची आहे.
एका षटकात चॅलेंज ओव्हरला 10 धावा ह्या काढायच्याच आहेत. फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी ठरवेल आपल्याला चॅलेंज ओव्हर तिसरी की चौथी घ्यायची आहे. जर समजा घेतलीच नाही तर चौथी ओव्हर ही कंपल्सरी चॅलेंज ओव्हर असेल याची नोंद सर्व संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. त्या चॅलेंज ओव्हरला पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा चॅलेंज ओव्हरला 10 धावा काढायच्या आहेत. 10 पेक्षा जास्त काढल्या त्याहून अतिहून चांगलं, पण 10 पेक्षा जर धावा कमी पडल्या तर आपल्याला मात्र 4 रन्स जर समजा 10 पेक्षा कमी काढले तर आपली जी अर्धी धावसंख्या कमी कपात केली जाईल आणि ज्याच्यापेक्षा जर 10 रन्स काढले किंवा 10 पेक्षा जास्त रन्स काढले तर आपल्याला या स्पर्धेच्या मध्ये जो बोनस असेल तो मात्र निम्म्या पटीने या ठिकाणी बोनस असेल. अशी नियमावली आहे स्पर्धेची. ही चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहू जे आपण बघितले चॅलेंजिंग ओव्हर ISPL च्या माध्यमातून आज SSPM प्रीमियर लीगच्या माध्यमातून याच मैदानावर भव्य दिव्य आयोजनाच्या माध्यमातून आपण पाहू. जो 12वा खेळाडू आहे तोच पाणी घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये जाईल. 13व्या खेळाडूला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये डकआउट मधून जे अतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यातील एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नावं सांगण्यासाठी या. कारण मित्रांनो अनेक वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिके आहेत या स्पर्धेला आणि अनेक वैयक्तिक बक्षीस आहेत. खेळाडूंची नावं युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसाचा या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. त्यांच्या आवाजात साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुंदर अशा प्रतिमेला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेची आपण सुरुवात करतोय. हॅलो सन्माननीय अनिल कुलपकर यांच्याकडून 6 चेंडूमध्ये 6 षटकार जो फलंदाज गोलंदाजाला ठोकेल त्या फलंदाजी करणाऱ्या टीमला 6 बॉयलर कोंबडी जिवंत कोंबडी आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे स्पर्धेची सुरुवात ती अनोख्याच पारितोषिकानं झाली आहे आणि त्या त्यासाठी या स्पर्धेचं एक नाव लौकिक आहे. ती स्पर्धा आपण पाहतोय. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल SSPM प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा रणसंग्राम आणि हे चालूच राहील. पूर्ण स्पर्धा संपेपर्यंत हे बक्षीस चालूच असेल. आणि 3 षटकार जो कोणतो खेळाडू या ठिकाणी मात्र मारेल सलग 3 षटकारासाठी 2 डझन केळी म्हणजे अजून एक्स्ट्रा पॉवर असेल त्या खेळाडूला. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर या ठिकाणी गुणलेखन सर गणेश राऊळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी जोडले आहेत. त्यांचं सरसे स्वागत. हा इतिहास आहे. अजूनपर्यंत 3 षटकार 3 चौकार 3
विकेट हे अजून झालं नाही आहे आणि तो आज दिवस हे आमच्या नशिबात असेल का हे चित्र असेल या स्पर्धेचं आपण पाहतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे पंच 1 मिनिट आपले अतिरिक्त खेळाडू दोन्ही क्रिकेट संघाचे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मित्रांनो पोहोचा. पेनल्टी आहे त्यामुळे दोन्ही अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलाय. यंगस्टार SSPM चा या ठिकाणी संघानं नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केलंय ते काजरोबा SSPM काजरोबा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी. SSPM काजरोबा क्रिकेट संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. सलामीला आलेला स्ट्राईकला सौरभ राणे आणि नॉन स्ट्रायकर एंडला सूरज रावत आणि आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश गोडे हा सज्ज होईल. सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये, सलग 3 गडी बाद केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. मॅच ऑन असेल. दोन्ही पंचांना बेस्ट ऑफ लक. चारही पंचांना कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू या ठिकाणी ओव्हरफिट पद्धतीचा शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून घेऊन काढलाय आणि पहिल्या चेंडूवर आगाज हा मोठ्या फटक्यानं चौकारानं केलाय मैदानावर. जी फटकी आपल्याला पाहिजे होते अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि ज्या खेळाडूवर संघाच्या संघनायकानं प्रतिनिधित्व करत असताना जबाबदारी ठेवली आहे आणि त्यानं हात खोललेत मैदानावर सौरभ राणेनं. 4 या धावसंख्येनं सुरुवात तर दिमागात केली आहे मैदानावर. थँक्यू. सुंदर संगीत आपण ऐकतोय. SSPM मेडिकलची स्पर्धा आणि त्यावर त्या स्पर्धेच्या माध्यमातून काढलेलं एक सुमधुर संगीत आणि त्या संगीतानं ज्या खेळाडूचं स्वागत केलंय. एक सुंदर स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. कोलवर टप्प्यात चेंडू भलक्या हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात प्रबल झालाय. प्रतिस्पर्धी संघाची एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर एकेरी धावसंख्येनं आपण पाहतोय 5 तर बनले आहेत. हॅलो 5 धावफलकावर आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना. 5 षटकात 1 ओव्हर 1 षटक. ते मात्र चॅलेंजिंग षटक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू हा आपल्याला बघायला मिळतो. हलक्या हाताने घेऊन काढलाय. चांगलं एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 6 धावा धावफलकावर. सुरुवातच सौरभ राणेनं एका मोठ्या फटक्याला केली आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पूर्ण लाईनचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 1 नंबर धारलाय. 7 तर बनले आहेत. 7 तर बनले आहेत मात्र आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे SSPM प्रीमियर लीग या संकल्पनेतून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅटला व्यवस्थित स्पर्श होत नाही. जमिनीला गरंगत जाणार आहे. डी फलंद कार्पेट पद्धतीचा फटका त्यावर. एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावर बिनगड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक पहिलं. हे मात्र प्रगती पथावर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. या स्पर्धेचा सुंदरशी चमचमती ट्रॉफी 1 तारीखला या स्पर्धेचा महाविजेता संघ त्याच्यावर सुवर्ण हस्ताक्षरात नाव कोरलं जाईल. 2025चा महाविजेता. मॅचची बाहेरील कट लागून चेंडू होते शॉर्ट टर्न पॅन्टला. ज्या ठिकाणी मात्र धावसंख्येचा निर्बंध असेल, ज्या ठिकाणी घोषित स्वरूपाचे धावफलक असेल, पंच या ठिकाणी कळवतील किती धावा. 2 धावा या घोषित स्वरूपाच्या आपल्याला बघायला मिळतील. पंचांचा या ठिकाणी निर्णय घेईल. त्यानंतर या ठिकाणी घोषित धावसंख्या केली जाईल आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर
मात्र दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. एका चौकारानं सुरुवात केली, त्यानंतर एकेरी दुहेरी धावसंख्या 10 धावा धावफलकावर. त्या 10च्या सरासरीनं खेळायचं आहे 5 षटकात. चॅलेंजिंग ओव्हरला अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता करावं लागेल आणि त्यानंतर सुरुवातच दिमागात केली आहे फलंदाजीनं. ते मात्र 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तो संघ खेळतोय SSPM काजरोबा क्रिकेट संघ. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि प्रतिस्पर्धी संघ नाणेफेक जिंकून प्रथमता घेतलेला निर्णय हा क्षेत्ररक्षणाचा, आणि क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी टिचून गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला कमी या धावसंख्येमध्ये आम्ही रोखणार या महत्वाच्या इराद्यानं तो क्रिकेट संघानं सुरुवात केली आहे. पहिला चेंडू थोडासा ओव्हरफिट पद्धतीचा, त्यावर एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर एक संयमी गोलंदाजी करत सन्मानजनक खेळपट्टीवर सन्मानजनक क्रिकेटचे फलंदाजीमधून फटके आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी बरकवर गोलंदाज सज्ज झालाय तो कृष्णाचा मत आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत सज्ज झालाय SSPM यंगस्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातलं. यंगस्टार SSPM हे नाव आहे. सगळे उभरते सितारे लढताना बघायला मिळतील. अनुभवाची जोड आहे आणि अनुभवाबरोबरच आज उभरते सितारे सुंदर क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल राहुलजी, पण ते विद्यार्थी अतिशय सुंदर लढत करताना बघायला मिळाले. अनेक दूरदूरवरून विद्यार्थी या मेडिकल कॉलेजसाठी आले आहेत आणि अनेक दूरदूर येणारे विद्यार्थी हे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गावातून, अनेक राज्यातून, अनेक जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी आज सुंदर खेळ करताना आपल्याला पहिल्या 2 दिवसात बघायला मिळेल आणि त्याचं श्रेय जात आहे ते SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडव्याला. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉटम पुलचा फटका टोलवायचा होता. झेल टिपलाय, पहिला गडी बाद झालाय, पहिला आदरा बसलाय. तो मात्र कासरोबा क्रिकेट संघाला एक जीवनदान पाहिजे होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. विचार केला जर एक गडी महत्वाचा बाद पाहिजे होता तो मिळालाय यंगस्टार क्रिकेट संघासाठी. SSPM कासरोबा क्रिकेट संघाचा पहिला गडी बाद झालाय. शॉटम पुलचा फटका टोलवायचा होता, बॅटला व्यवस्थितरित्या स्पर्श आला नाही आणि पहिला गडी बाद झालाय. थँक्यू. मामा भाषेचं युद्ध होतंय. जो बॉलर होता तो या ठिकाणी बघायला मिळाला, कृष्णा चव्हाण तो मामा बघायला मिळाला आणि समोर भाषा होता आणि मामानं भाच्याला प्रत्युत्तर दिलंय अनुभवाची जोड माझ्याकडे काय. आणि आज मामा सांगेल तू भाषा जरी अनेक जणांना मोठे फटके टोलवलेस तरी मी तुला माझ्या पहिल्या चेंडूवर बाद केलाय. हा इतिहास आहे SSPM प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातला. चिराग आलाय मैदानावर, हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचला. 1 न सांघिक धावफलकावर 1 बाद. 11ला अशी स्थिती आहे. 11ला 1 बाद अशी स्थिती. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या चेंडूवर बाद केलं कृष्ण चव्हाणनं आपल्या भाच्याला, म्हणजेच ते मात्र सौरभ सूरज राऊतला आपल्याला बाद केलाय. सुंदर झेल टिपलं केशवनं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, चेंडू थोडासा कट झाला चेंडू आणि त्यानंतर मात्र घोषित स्वरूपाचा धावफलक ही मात्र 22च्या स्वरूपात 2 धावा ह्या मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. 22च्या स्वरूपात 2 धावा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये बॅकफुटला जाऊन त्याला फटका टोलवायचा होता. तो स्क्वेअर कटचा फटकाच्या गॅपमध्ये खेळायचं होतं. डीप पॉईंट लेगला पॉईंटला कव्हर रिझन फलंदाजाला तो थोडासा परिणाम असफल राहिला, प्रयत्न राहिला मैदानावर आणि 22च्या स्वरूपात 2 धावा हे सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. ऑफस्टिकच्या बराच वेळचा चेंडू पंचांनी 2 समांतर केले. अवांतरची धावे धावफलकावर जमा होईल. 1 न धावफलक वधारलाय. 14 धावा धावफलकावर. धावा या कशाही येऊ देत. SSPM काजरोबा क्रिकेट संघाला प्रत्येक धाव ती लाख मोलाची आहे आणि ती लाख मोलाची धाव कशाने घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून आहे. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडाशी ढिलाई. प्रतिस्पर्धी संघाची एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमी धावसंख्येकडे वळली गेले. स्ट्रायकर एंडला परतीची फेक जर वेगानं आली असते तर स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाची दिल की धडकन वाजली होती धावचीसाठी. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 16 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 16 धावा धावफलकावर.
पायावरील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता सुरुवातीला या ठिकाणी वेगवान पद्धतीचा चेंडू शरीर एष्टीवर जेवून अडवला जातो या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात ती मात्र एकच धावी प्राप्त होईल. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 17 धाबा धावपलकावर. गणेशराव 17 पे खतरा कोणाला असेल? गोलंदाजाला या ठिकाणी गडीपात करेल की जो फलंदाज सुरुवातीपासून एक मोठा फटका शोधतोय तो मोठा फटका येईल की काय? आडव्या बॅटनं फटका टोलण्याचा प्रयत्न होता. म्हणजे जरा विचार केला तर थोडस पाठी धाबा या निर्बंध असलेले आहेत. जर गोलंदाजानं तेच तंत्र दिलंय जे मात्र प्रतिस्पर्धी संघाला यंगस्टर SSPM संघाला कडताना सांगितलंय. शॉर्टपिच प्रकारचे चेंडू हे काम करून जातील आणि एकेरी दीड धावसंख्या देतील. ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू थोडेसे समोर मोठे फटके बघायला मिळतील. पण जे तंत्र दिलंय त्या तंत्राला अनुसरून गोलंदाजी ही यंगस्टर SSPM क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी जी मात्र बातचीत केली आहे त्या बातचीतला अनुसरून गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 19 धाबा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात टीम मीटिंग लागली आहे. 5 षटकांचा सामना आहे. आपण ऐकूया सुंदर साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून SSPM चा सुमधुर संगीत. थँक्यू. SSPM प्रीमियर लीगचा थरार रंगलाय ताटात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पडवेगाव पडवे गावात एक सुंदर असं हॉस्पिटल अनेक गोरगरिबांसाठी सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी सुविधा त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग वासियांसाठी आपल्याला बघायला मिळते. ते हॉस्पिटल SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे. SSPM प्रीमियर लीग 2025 या संकल्पनेतून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. प्रमोद पालव आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजीला दिसेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 19 धाबा धावपलकावर. षटक क्रमांक 3रं आणि 4थं षटक हे चॅलेंजिंग असेल. म्हणजे फलंदाज कोणतं षटक हे चॅलेंजिंग घेईल ते अजूनही बाकी आहे. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू थोडासा अतिरिक्त उंची घेतलेला पंचांनी 2 8 समांतर केले. स्वेअर चेंडूचा इशारा येईल. 1 बाउन्सचा निर्णय येईल. म्हणजे गोलंदाजाला या पुढचा अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू हा नो पद्धतीने या ठिकाणी दंडात्मक केला जाईल. हे चित्र आहे. एकेरी अवंतरच्या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 20 तर बनले 20ला 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या आनंद लुटू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. आणि सुंदर असं नीट असं या ठिकाणी सुरेख असं नियोजन टीम गौरव सामंत आणि टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी पुढे फटका टाळण्याचा प्रयत्न होता. थोडाला थांबरला बॅकफुटला गेला. फटका सजवला. आखूट टप्प्यावर चेंडूला एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये करा. 2 सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. तो मात्र 22 धाबा या धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. या मैदानावर विचार केला गणेशराव जर 45 40 50 धाबा जर झाल्या तरी फायटिंग टोटल असेल. कारण धाबा या मैदानावर गोलंदाजीला अनुसरून करणारे गोलंदाज आहे. सिमेंटचं विकेट आहे. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत करेल. एकेरी धावसंख्येकडे पावलं तर वैल आहे. 2री धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात 2ऱ्या प्रयत्नात फ्रंबल झालाय आणि 3ऱ्या प्रयत्नात चेंडू अडवेपर्यंत जो मात्र इरादे पक्के केले होते प्रतिस्पर्धी सिंग SSPM काजरोबा क्रिकेट संघानं चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेबाहेर टोलवायचा आहे. आणि ज्या महत्वाच्या आकांक्षाने आपण खेळतोय ज्या धावा आपल्या क्रिकेट संघासाठी पाहिजे सूरज राऊत माघारी परतल्यानंतर जी जोडीला मात्र पाया मजबूत करायचा आहे ती धावफलक आपण पाहतोय. 24 तर बनले आहेत. सुंदर फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन तैनात आहे. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण संघासाठी महत्वाच्या 2 धावा तरी वाचवल्यात सुरुवातीला. ह्या धावा सुरुवातीला शेवटच्या क्षणी यंगस्टर SSPM क्रिकेट संघाला कामी येतील. 1 बॉल जर 4 राहिला तिथे 1 बॉल 2 असेल. कारण ह्या धावा हे क्षेत्ररक्षण हे भरपूर महत्वाचं आहे या मैदानावर. सुंदर अशी खेळपट्टीवर सुंदर असं मैदान आपण पाहतोय. तब्बल 4 कॅमेरे आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. पुढे सरसा फटका टोलवायचा होता. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. पोहोचलाय. 2ऱ्या रिले पद्धतीने झेल टिपायचं होतं. ऐन मोक्याच्या क्षणी हातातून निसटलेला चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मिळालेलं जीवदान.
ते मात्र दुहेरी धावसंख्येसाठी आपल्याला बघायला मिळालं आणि जीवदान मिळालंय जो सलामीला आलाय त्या सौरभ राणेला हे जीवनदान मिळालंय. सौरभ राणेची जर स्लॉग ओव्हरला जर चेंडूफळी तळपेल गणेशजी राहुल तर त्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडलंय त्याची देली की धडकन वाजेल. 6 वेळा दाबून 2-2 धावा हे आपण बघतोय. म्हणजे सुंदर या ठिकाणी क्रिकेट आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला सन्मान दिलाय. चॅलेंजिंग ओव्हरला आपण विस्फोटक फलंदाजी करावी आक्रमण करावं हेतून पहिल्या सुरुवातीला तो संयमी क्रिकेट ज्याला बघायला मिळतोय आणि संयमी क्रिकेट खेळत असताना एकेरी दुहेरी धावसंख्या एकात दुसरा मोठ्या फटका सजवत सांघिक धावफलकावर 29 धावफलकावर जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये 10च्या सरासरीने झाली होती. दुसरं षटक हे थोडंसं कमी धावसंख्येचं पण तिसऱ्या षटकातील लयलूट करणारी मात्र फलंदाजी आपण चिराग आणि त्याच्या माध्यमातून सौरभची पाहतोय. बॅटचा हलकासा आवाज धुंद आली आहे. पका पंचांनी या ठिकाणी आकाशाकडे बोट उंचावलाय. दुसरा गडी बाद झालाय जो महत्वाचा विकेट पाहिजे होता SSPM यंगस्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातून तो एक महत्वाचा गडी त्यांना बाद झालाय. एक ब्रेक थ्रू तर त्यांना मिळालाय. सांघिक धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरितची अजूनही 2 षटकं ते अजूनही 12 चेंडू त्या 12 चेंडूमध्ये चॅलेंजिंग ओव्हर येणं बाकी आहे. चॅलेंजिंग ओव्हरला 10 धावा या काढाव्याच लागतील. या ठिकाणी सुंदर यष्टिरक्षकानं झेल टिपलंय. कृष्णा चव्हाणनं झेल टिपलंय. टीम मीटिंग लागली आहे. कोणाच्या हातामध्ये चॅलेंजिंग ओव्हर द्यावं कारण सेट खेळाडू तो मात्र सौरभ राणे मैदानावर आहे. त्याला जीवनदान बहाल झालंय मैदानावर. तो प्रतिस्पर्धी संघावर हावी होऊन मोठी फटकेबाजी केल की प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज मात्र चतुराईनं गोलंदाजी करत त्याला रोकेल हे चित्र असेल. तोपर्यंत आपण एक सुंदर संगीत ऐकूया या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या स्पर्धा आपण पाहतोय SSPM प्रीमियर लीग 2025 SSPM मेडिकल कॉलेजचं एक सुमधुर संगीत आपण ऐकूया. थँक्यू. चॅलेंजिंग ओव्हर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. गणेश गोडेनं जी सुरुवात केली पहिल्या चेंडूवर 4 धावांनी 10 धावा ज्यानं खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये संघाचा ट्रम्प कार्ड संघाचा ज्या ठिकाणी मात्र प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नजरा त्या गणेशाकडे या ठिकाणी मात्र एक गणेश गोडेकडे चॅलेंजिंग ओव्हरसाठी या ठिकाणी निर्णय. समोर ज्याला जीवनदान बहाल झालंय तो सौरभ राणे 19 धावांची पार्टनरशिप चिराग आणि सौरभची आपल्याला बघायला मिळाली. 29 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्या धावफलकाचा लेखाजोगा आहे आणि चॅलेंजिंग ओव्हरला 10 धावा ह्या काढण्या आहेत आणि 10 धावा जर काढल्या तर या ठिकाणी बोनस मिळेल आणि 10 धावांपेक्षा जर कमी धावसंख्या आली तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र फायदा झाले. प्रतिस्पर्धी संघाची निम्मी धावसंख्या ही थोडीशी त्या षटकातील कमी होईल. 12 चेंडू 19 धावांची बहारदार खेळी करणारा ज्याला जीवनदान बहाल झालंय तो सज्ज झालाय. सौरभ राणे संघाचा एक हुकमी हिक्का आपण पाहतोय. पुढे सरसा फटका टोलवला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा या ठिकाणी या पहिल्या टप्प्यात चेंडू या ठिकाणी परतीची फेक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जोखमीची धावसंख्या अतिघाई संकटात नाही चुकलेला कॉल आणि नमस्कार करावा लागलाय. 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतावा लागेल तो संतोष जाधवला. एकोणतीस धावफलकावर आपण पाहतोय. गरज नव्हती मी म्हणेन. हा खराब क्रिकेट आहे. चुकलेला कॉल अतिघाई संकटात नाही. धावचीच्या स्वरूपात 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन एक बॉल खेळायच्या आणि संतोष जाधव माघारी परतलाय. त्याचा इरादा होता सौरभ राणेनं जास्तीत जास्त चेंडू फेस करावे आपल्या क्रिकेट संघासाठी.
SSPM काजरोबा क्रिकेट संघ आहे तो फायदा ठरेल, पण संयमी क्रिकेट त्याला पण खेळावं लागेल. या ठिकाणी पुढे सरसोबत या ठिकाणी मात्र सुंदर गोलंदाजी वेगावर 100 रन गोलंदाजी गेली. एकेरी धावसंख्येकडे पाऊल आजमावतील. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 31 धावा धावपलकावर. धावा कशाही येऊन देत काजरोबा क्रिकेट संघासाठी, आणि ती काजरोबा क्रिकेट संघासाठी प्रत्येक धावी लाख मोलाची आहे, आणि ती लाख मोलाची धाव कसोशीने घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला प्रतिस्पर्धी संघाची धाव वाचवायची आहे, क्षेत्ररक्षण करावं लागेल. सोडून दिलेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दोनात समांतर केलेत. अवांतरचा इशारा या ठिकाणी आलाय, आणि अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर 1 न बदललाय. 32 ला 3 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. SSPM काजरोबा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुंदर फटका टोलवायचा होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, फटका बैठक फटका टोलवायचा होता. घुटण्यात एक सिक्सर देखवाला फटका, घुटण्यात एक सिक्सर चौकार देखवाला फटका टोलवायचा होता. वेगावर 100 रन केलेली गोलंदाजी, रफ्तार का सौदागर बनला, पण दिशेवर नियंत्रण नव्हतं त्या चेंडूवर. दिशाहीन चेंडू बघायला मिळाला, पंचाने दंडात्मक केलाय. पुढे सरसबत मोठा फटका, एक सुंदर फटका आपल्याला बघायला मिळालाय. पूल होता पुढे येऊन सरसबत चेंडू गेलाय. आजच्या दिवसातील पहिला षटकार SSPM प्रीमियर लीग 2025 चा आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला बघायला मिळालाय. तीन चेंडूला 10 धावा काढल्यात, म्हणजे SSPM यंगस्टर क्रिकेट संघाला उर्वरितचे 3 चेंडूंवर धावा येतील, त्या थोड्याशा अवघड होतील. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. सौरभ राणे ऑन फायर. काय साहेब, हा इतिहास मोडलेलाच नाही आहे. तिसऱ्या चेंडूवर अजून कोणी मारलेलाच नाही आहे, पण आमची पावलं या मैदानावर लागली आणि तो इतिहास मोडतोय की काय, हे चित्र असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वेगवान पद्धतीचा चेंडू, वेगावर 100 रन गेलेली गोलंदाजी, तो इतिहास तसाच राहिला अजूनपर्यंत. 2 चेंडूंवर 2 षटकार टोलाबाद. सांघिक धावपलकावर 45 धावा धावपलकावर. जी फायटिंग टोटल इंटरव्ह्यू मध्ये संघाच्या कर्णधाराने सांगितली होती 55-60 पर्यंत आम्ही मजल मारू, आणि त्या अनुसरून फलंदाजी. पण गणेशजीराव ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडलंय, सौरभ राणेचं पुन्हा एकदा या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेमध्ये, आणि काय केलंय मैदानावर. क्षेत्ररक्षक पुढे धावत आला, चेंडू मागे राहिला. 2-3 खेळाडू तिथपर्यंत पोहोचले, ग्रामसभा लागली, पण झेल कोणी टिपायचं होतं. सुटलेलं झेल नो माइसमेंट लाईन मध्ये पडलेला चेंडू, आणि त्यानंतर 47 धावा या धावपलकावर. ज्या ज्या खेळाडूने या फलंदाजाची झेल सोडली आहे त्याची दिलकी धडकनी मैदानावर वाचेल. तब्बल धावा निघाल्या या षटकामध्ये 18, आणि त्यात 18 आणि 9 असे एकूण धावफलक जमा होईल, आणि सांघिक धावपलकावर अब तक 56 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात अर्धशतक हे पूर्ण होत. SSPM काजरोबा क्रिकेट संघानं सुरुवातीलाच फायटिंग टोटल जमवली आहे. जे झेल टिपायचं होतं, झेल हे महत्वाचं असतात. कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं तर झेल हे महत्वाचे असतात, आणि ते झेल 5 या धावसंख्येवर त्याला जीवनदान भेटलंय. आणि त्यानंतर सौरभ राणे सांगितलं आज माझा दिवस आहे, मला मागे वळून बघायचं नाही, मोठे फटकेबाजी करायचे आहे. स्विजिटचा फटका, देखना फटका, त्यांचा आवाज करून देणारा फटका, चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी.
पॉवर असेल आमच्या साहेबांकडून हे पारितोषिक आहे. अनेक पारितोषिकांची खरं असलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आयोजित भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. गोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसवलाय. गोलंदाजच्या टिपपर्यंत पोहोचलाय तोपर्यंत परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर. पहिला चेंडू थोडंसं ऑस्टिकच्या बाहेर व्हाईट यॉर्कर करायचा होता, त्यावर एक मात्र नेत्रदीप फटका आपल्याला बघायला मिळाला. तो स्विजिटचा तो षटकारासाठी गणला जात. 63 तर बनले आहेत. 63 धाबा धावपलकाबार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. पहिल्या प्रयत्न प्रबल परतीची बेगी जोखमीची धावसंख्या आणि जोखमीच्या धावसंख्येमध्ये एसटी रक्षकानं काय केलंय, जरी नेहून जरी चेंडू लावला असता एकूण धावा किती असतील पळून काढलेल्या 2 आणि मात्र बाईच्या स्वरूपात ज्या थ्रोच्या स्वरूपात आपल्याला 2 मिळाल्या. एक वन शॉट आहे म्हणजे 3 धावा येतील. 66 बनतील धावपलकावर. 66 धावा धावपलकावर 3 धावा बनतील. यष्टीरक्षकानं कृष्णानं काय केलं, पॉलोत्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. निर्धाव आलाय चेंडू. गोलंदाज नाराज असेल. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं फेक पण सुंदर केली होती. धावचीची संधी होती पण यष्टीरक्षकानं घाई केली. मित्रांनो नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसरलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडून चकवलंय. शेवटच्या क्षणी चॅलेंजिंग आउटफील्ड आणि चॅलेंजिंग आउटफील्डला हे क्षेत्ररक्षण करणं पहिलं त्याला वाटलं होतं सहजासहजी हातामध्ये चेंडू येईल, मी अडवेन, प्रतिरोध संघाला एकच धाव देईन, दबाव आणेन, पण चेंडूनं त्यावर दबाव मांडला. ह्यालाच म्हटलं आता क्रिकेट. सांघिक धावपलकावर 70 धावा धावपलकावर 41 या धावसंख्येवर सौरभ आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हचा क्षेत्ररक्षक आलाय. एका टप्प्यानंतर चेंडूची परती केली आहे. कोण आहे स्ट्रायकर एंडला या ठिकाणी? बॅकअप नाही आहे. एकूण धावा या ठिकाणी पंच सांगतील, त्यानंतर आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून सांगू. पळून काढलेल्या तर 2 धावा आणि त्या 2 एकूण 4. ज्यावेळी पंचांचा निर्णय येईल त्यानंतरच त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मधून तो इशारा केला जाईल किती धावा निघतील त्याचा. सांघिक धावपलकावर 74 धावा धावपलकावर 75 या धावसंख्येचा पाठलाग. गणेशजी राहुल सर लक्ष मोठं आहे पण डोंगरा एवढी धावसंख्या सुरुवातीच्या जर मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या इनिंगला 60-65चा माणूस होता SSPM काजरोबा क्रिकेट संघाचा. हा बोनस मिळाला मी म्हणेन आणि त्यासाठी दाद द्यावी लागेल सौरभ राणेची. फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला सूरज राऊत स्वस्तात माघारी परतला. चिरागची या ठिकाणी 2-3 धावांची साथ. दीपक राऊतचा एक मोठा फटका. संतोष जाधव भोपळ घेऊन माघारी परतलाय. पण एक खिलाडी सेना बरोबर जो मैदानामध्ये लढत त्यानं केली. 44 धावांची भागीदारी जर नक्कीची झाली पण त्यानंतर ज्याला 5 या धावसंख्येवर जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्यानं जवळजवळ धावांची लयलूट करत असताना वैयक्तिक 21 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकारांच्या जोरावर 45 धावांची एक बहारदार नॉटआउट खेळी आपल्याला बघायला मिळाली. ती सौरभ राणेची पहिल्या इनिंगला. दुसऱ्या इनिंगला 30 चेंडू करायचं आहे ते मात्र 75. त्यामध्ये मात्र सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. ती मात्र SSPM यंगस्टर क्रिकेट संघाला चुका झाल्या आहेत आणि चुका झाल्यानंतर पुन्हा जर मात्र आता फलंदाजी जे झालंय ते विसरावं लागेल. यंगस्टर क्रिकेट संघाला फटकेबाजी करावी लागेल आणि त्यानंतर बघूया दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकूया. अरुण धकावचे सुपुत्र कृष्णा देवजी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण एक सुंदर हिंदीचा आवाज आपण ऐकूया. आणि 30 ला करायचं आहेत 75. बघूया मॅच मध्ये ट्विस्ट आहे कारण कृष्णा ज्यावेळी एक जास्त धावसंख्येचे सामने असतात ते रोमांचक सामने असतात. शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आवाज ऐकूया फ्रॉम अरुंद ए उडाया कृष्णा देवजी.
एक ओवर रहेगा जहां पर आपको पूरे ज्यादा रन मिलेंगे मैदान में, और उस ओवर का इंतजार भी सभी को रहेगा इस मुकाबले में। शुरुआत के माहौल पर सदाशिव राणी जो कि इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे, और दूसरे 7 उनका देंगे मैदान में प्रमोद पालो। तमाम चाहन लोग हम सभी का प्यार भरा नमस्कार। इस दोपहर के समय पर इस मुकाबले में 75 रन जिससे पीछे, तो बिल्कुल गेंद को पहले चेक किया जा रहा है, उसके बाद ये मैच में जो कि ऑन रहेगा। पावर प्ले शो की शुरू का रहेगा। दर्शक जो देर से पहुंचे जो कहना चाहूंगा, टॉस पहले जीता इस मुकाबले का, जो इस मैच में खासकर अगर बताया जाए तो यंग स्टार एसपीएम यंगस्टार टीम ने, जिसके जवाब में पहले फील्डिंग की उन्होंने और बॉलिंग करते हुए खर्च किया टोटल लगभग कादरोबा टीम को रन अब बनाए उन्होंने लगभग 74 और 75 टू लक्ष्य रखा सामने मैदान पर। एक खूबसूरत माहौल मैदान में, बिल्कुल अच्छा मुकाबला। शुरू के माहौल से लेकर इस मुकाबले में ताकत रहेगी, और गेंदबाजी के मोर्चे पर सामने से मैदान पर सूरज रावत मैदान पर। पड़वे एक्सप्रेस इस नाम से लोग इनको जानते हैं। बेहतरीन माहौल मैदान पर, गेंदबाजी बिल्कुल कड़क करते, लाइन ऑफ स्टंप के बाहर ही रखते हैं, और उसके बाद जो कि शुरुआत रहेगी मैदान में वो 75 रनों का सवाल लेफ्ट-हैंडर खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर मैदान में। तमाम प्रेमियों को हमारा प्यार भरा नमस्कार। इस दोपहर के समय पर हमारे पास ऑफिशियल 4 अंपायर जो कि मौजूद है, उन तमाम अंपायरों को हम सभी का जो कि नमस्कार मैदान पर। और शुरुआत के माहौल में पहले ओवर की पहली गेंद लेकर पड़वे एक्सप्रेस मैदान पर निकलता हुआ राउंड और विकेट से, ठीक है, लंबा रन सामने से पावर प्ले चल रहा है इस मुकाबले का। और पहली गेंद ऑन साइड पर मिड विकेट पर डीप में प्रोटेक्शन रखा, पहली गेंद पर कैच छोड़ा गया मैदान पर, और एक जीवनदान एक रन वहां पर निकला हुआ, एक रन के साथ खाता खोला, टीम का स्कोर बनता जबकि 1 रन पर। सौरभ का कैच छोड़ा मात्र 5 रन पर, और यहां पर देखिए इस खिलाड़ी का कैच छोड़ा सदाशिव का मात्र 0 पर मैदान पर। क्या वही अंदाज, उस अंदाज की बैटिंग मैदान में शुरू से लेकर देखने को मिलेगी इस मुकाबले में। साइड को बदला वहां पर राउंड विकेट से, शॉर्ट गेंद फिर से कवर पर हवा में रखा, एक्स्ट्रा कवर खिलाड़ी पीछे, पहला रन बहुत तेज निकला, और जब तक गेंद को रोका जाएगा शायद कॉल, हाँ, और नाक के बीच का, और ये मौका सुसाइड वहां पर कर चुके हैं, और रनआउट का विकेट। किसी भी पुलिस स्टेशन में इसकी रिपोर्ट दर्ज हो नहीं सकती। पाटिल सर आपने बिल्कुल देखा, रनआउट ने सुसाइड किया, मतलब पाटिल सर ने देख लिया, उसका मतलब यह है ना कि रफा दफा, सब कुछ मामला रफा दफा, आउट मैदान पर। आज विकेट कीपिंग पर इनका नाम बहुत सुनने को मिला, क्या वहां पर थ्रो किया था उन्होंने, बहुत लाल, लेकिन कृष्णा आज उससे साथ बात नहीं बनेगी मैदान पर, आज बैटिंग करनी पड़ेगी। सदाशिव जो कि इस वक्त वापस लौट चुका है 1 रन बनाकर। इस बार हवा में खेलने का प्रयास किया, बल्ले पर ऊपर लगी गेंद, हालांकि गेंद निकली पॉइंट पर, पहला रन बहुत तेज निकला, उससे बेहतरीन कॉल मैदान पर, लेकिन तब तक दूसरा भी रन मैदान पर बनता हुआ, और 2 रन के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा मात्र 4 रन पर, 1 विकेट नुकसान के बाद मैदान में खेल चलता हुआ। शुरू का बॉल सदाशिव का पहले कैच छोड़ा, उसके बाद सदाशिव ने आत्महत्या का निर्णय किया, रनआउट सुसाइड केस हो गया वहां पर, और सुसाइड केस हमारे पाटिल सर ने देखा, इसलिए मामला सब कुछ रफा दफा होगा, मतलब किसी भी पुलिस स्टेशन में इसकी नोंद हो नहीं सकती। वापस खेल मैदान में चलेगा राउंड विकेट से, और रिवर्स अटेम्प्ट करने का गेंद, बिल्कुल उछाल, बाउंस, अतिरिक्त सब कुछ वहां पर, 1 बाउंस का इशारा स्कोर लेग से आ चुका अंपायर का, मतलब पहली बाउंसर अपने डाल दी इस मैच में। टोटल रनों में इजाफा मात्र 4 पर पहुंचा, टीम का स्कोर कोई नुकसान हो चुका है 1 विकेट का। हमारे साथ गणेश राहुल जो कि कंप्यूटर स्कोरर जो कि बैठे, गणेश राहुल हम बहुत बार कहते हैं गोवा राज्य में सबसे एक बेहतरीन स्कोरर है, उसके बारे में।
और इस बार सीधा खेला मिड ऑफ के बगल से, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा पर बिल्कुल मिड ऑन के बगल से खेला गेंद को लॉन्ग ऑन सीमा रेखा पर चली, जहां पर इशारा था अंपायर का 94 का 4 के साथ शुरुआत मैदान पर। और शुरू के माहौल में पहला इनिंग का 54 निकला इस वक्त दूसरे ओवर के पहले ओवर की दूसरी मतलब आखिरी कुछ गेंदों पर, जिस तरह से माहौल बना टीम का स्कोर मैदान में पहुंचा मतलब 8 रन पर 1 विकेट नुकसान के बाद। इस समय पर टीम का स्कोर 8 रन पर पहुंचा, जो कि स्कोर मैदान में चल रहा है इस खेल का पहला और देखिए एक बाउंड्रीज निकली इस खिलाड़ी के बल्ले से। ओह बहुत तेज गेंद स्लिप में, बहुत सुंदर फील्डिंग मैदान पर, बैकअप सब कुछ ठीक ठाक आलबेल मैदान पर, डॉट गेंद निकली और डॉट के साथ पहला और समाप्त हो चुका। एक और समाप्ति के बाद टीम का स्कोर जो कि पहुंचा इस वक्त 8 रन पर। मतलब देखिए जिस तरह से माहौल बना मैदान पर, टॉस पहले जीता जो कि यंगस्टार टीम ने, उसके जवाब में पहले फील्डिंग करने का निर्णय लिया। बैटिंग दी काजरोबा टीम को इस मुकाबले में, और काजरोबा टीम ने बल्लेबाजी करते वक्त 74 बने 75 का लक्ष्य का सामने उसका पीछा करते हुए एसएसपीएम यंगस्टार टीम ने अभी तक 1 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा 8 रन पर। इसके बाद का मुकाबला एसएसपीएम स्ट्राइकर्स वर्सेस एसएसपीएम स्वामी समर्थ वॉरियर्स। कप्तान टॉस के लिए पहुंचे, दोनों कप्तान टॉस के लिए पहुंचेगी। आपके लिए भी आखिरी कॉल रहेगा ये, क्योंकि समय की कमी हमारे पास जरूर रहेगी शाम तक, इसलिए आपको थोड़ा जल्दी आना पड़ेगा इस मैच में। स्वामी समर्थ कप्तान पहुंच चुका है एसएसबीएम, स्वामी समर्थ वॉरियर्स जो कि पहुंच चुका है इस वक्त। और अब गेंदबाजी में मोर्चे पर चिराग मैदान पर 1 विकेट निकल चुका है, 1 ओवर समाप्त हो चुका है। 75 का पीछा करते हुए एक बाउंड्रीज की मदद से टोटल 9 पर पहुंचा टीम का स्कोर। और कृष्णा जो कि रहेंगे स्ट्राइक पर, अभी तक कृष्णा ने कोई गेंद खेली नहीं है। कृष्णा विकेट के पीछे विकेट कीपर बल्लेबाज है। 8 पर पहुंचा टीम का स्कोर। देखिए माहौल बना एक लेग स्लिप पर, मतलब स्लिप पर एक शॉर्ट स्कोर लेग हम्पर के ठीक बगल में, वहां पर जो कि हम्पर पॉइंट पर खड़े हो चुके हैं। एक डीप में प्रोटेक्शन रखा है, मिड विकेट लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा और सीमा रेखा पर। ये कुछ खिलाड़ी मतलब ऑन सेट पर 5, ऑफ सेट पर 4 मैदान पर। राइट हैंड ओवर विकेट से चिराग मैदान में गेंदबाजी के मोर्चे पर। ऑफ स्टंप के बाद कट के इनको कवर बाउंड्री पर, सुंदर टाइमिंग मैदान में कवर पॉइंट बाउंड्री लाइन पर इनको फील्ड किया जा रहा है, लेकिन तब तक ये कॉल अच्छा है, दूसरे के लिए कॉल किया, दूसरा रन मैदान पर बन चुका है। और 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा मात्र 10 रन पर। अभी तक 65 रनों की आवश्यकता मैच में, जिससे पीछे मुकाबला बहुत कड़ा इस वक्त। इस समय पर हम इतना तो जरूर कहेंगे कि मुकाबले की ताकत अगर देखी जाए तो लेवेंडर के लिए खासकर मौका, आज हवा उतनी तेज है नहीं, लेकिन धूप काफी निकल चुकी है, मतलब दुदैया धूप मैदान में है, इसका मतलब बैटिंग के लिए अनुकूल है पिच। ओ शरीर के दूर से, काफी दूर से वाइड बॉल का शरफ पहुंचा और वाइड के साथ रनों में इजाफा पहुंचा। यंगस्टार टीम इस वक्त बल्लेबाजी कर रही, जो कि 75 का पीछा करती, पहुंची मात्र 11 रन पर। कृष्णा स्ट्राइक पर बात कर रहे वहां से लेकर सामने से, और कृष्णा को पता है कि इस समय पर अगर आप बता नहीं तो पालो के साथ तो शायद एक पार्टनरशिप चाहिए 20-25 की, जहां पर मौका वापसी में आ जाए बल्लेबाजी का। ओह चेंजअप पेस, गति परिवर्तन, गेंद ने अतिरिक्त उछाला प्राप्त कर लिया, गति को बिल्कुल धीमा किया, वहां पर गति नहीं दे। पता कि अगर गति कम हो जाती है तो शायद वहां से बैटिंग करना मुश्किल हो जाएगा इस मैदान में। वापस खेल मैदान में चलेगा। ओह बिल्कुल सबमरीन डिलीवरी, थोड़ी सी गेंद नीचे रह चुकी है, परेशानी का घेरा उठाना पड़ रहा है। पता है कि अगर ऑन साइड पर ताकत लगानी है तो कहीं ना कहीं आपको उस बल्लेबाजी में बिल्कुल दबाव रखना पड़ेगा सामने से। ठीक है बैटिंग है इनके पास, ऐसा नहीं बैटिंग है नहीं, लेकिन आज करनी भी पड़ेगी। प्रतियोगिता में ताकत है, प्रतिभा बहुत ज्यादा, लेकिन बैटिंग करनी है मैदान पर आज। ऑन साइड पर मिड विकेट, सीमा रेखा पर खिलाड़ी के झोली में और 1 विकेट निकला। देखिए पहले इनिंग में मामा ने जो कि भांजे का कैच लपका था, और अब भांजे ने मामा का, मतलब अगर बात यहां से बताई जाए तो ये भी कोई घर का मामला है, बिल्कुल सुलह घर में होगी, इसलिए हमें एक बात करनी नहीं है। ओके डीजे
शॉर्ट गेंद लेग स्टंप के आसपास से गेंद गुजरी, ऑफ स्टंप के नहीं, लेग स्टंप के ऊपर से गुजरी गेंद, डॉट गेंद निकली और डॉट के साथ प्रेशर अब बढ़ चुका इस मैदान पर। 4 गेंदे डॉट, एक सफलता और नया बल्लेबाज जो कि सामने से स्ट्राइक पर, जो कि गणेश मैदान में। गणेश प्रारंभ करना पड़ेगा, बैटिंग करनी है अभी तक मैदान में अगर मैच को जीतना है तो। ऑन साइड पर खींच कर खेला गेंद को स्कोर लेग के बगल से, स्कोर लेग बाउंड्री लाइन की गेंद बाहर निकल रही है। 4 रन के लिए मैदान पर, चौवे के साथ इस ओवर में 5 गेंदों पर निकले 4 रन और टीम का स्कोर पहुंचा अब मात्र मैदान पर कुल मिलाकर 2 और खेल समाप्त हो चुका है और कुल मिलाकर 15 रन पर एक नहीं अब 2 विकेट नुकसान के बाद मैच में बिल्कुल खेल फंस चुका है। अभी भी खेल बचा यहां से 18 गेंदों का, 60 रन की आवश्यकता मैदान पर। ओके टॉस, थैंक यू। धन्यवाद कृष्णा देवजी सर। एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आयोजित एसएसपीएम प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय, ऐकतोय। आजच्या दिवसातील दुसरा सामना अगदी तुमच्या भेटीला येऊ घातलाय। एसएसपीएम स्ट्रायकर्स आणि स्वामी समर्थ वॉरियर्स हे 2 संघ कर्णधार अमित काराणे आणि वैभव परब। आपणास विनंती, आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी या। मान्यवर, आपणास विनंती, आपण या ठिकाणी या। शिवा सावंत काका, आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते। आजच्या दिवसातील दुसरा सामना एसएसपीएम स्ट्रायकर्स क्रिकेट संघ कर्णधार वैभव परब आणि त्यांच्या साथीने एसएसपीएम स्वामी समर्थ वॉरियर्स अमित काराणे, दोघांना देखील सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। कुडपकर सर यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते। नाणेफेक केली जाते। टेल इज कॉल, हेड। नाणेफेक जिंकतोय एसएसपीएम स्ट्रायकर्स क्रिकेट संघ। आपण सलग 2 वर्ष, हे तिसरं पर्व आहे, सलग 2 वर्ष आपण फायनलिस्ट ठरलात या स्पर्धेचा। यावेळी काय रणनीती असेल? पहिलं क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण स्वीकारले नाणेफेक जिंकल्यानंतर, परंतु आपण पाहू प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर गतवर्षीचा उपविजेता संघ कर्णधार अमित काराणे आपल्या विरोधात आहे। अमित काराणे, आपल्याला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे, त्यामुळे किती धावांचा आपण डोंगर उभा कराल प्रतिस्पर्धी संघासमोर? 50 ते 55 धावांचं टार्गेट आम्ही सेट करू। निश्चितच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक। जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने। ओव्हर टू कॉम्बॉक्स कृष्णा देवजी सर। थैंक यू। और रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया, ऊपर चुकी लाइन से डॉट गेंद निकली। छोटे कद का खिलाड़ी है, बिल्कुल युवा लड़का है, शायद बहुत कुछ सीखना पड़ेगा, लेकिन अगर यहां से देखा जाए तो पहली गेंद भले वाइड हो, उसके बाद अपनी बिल्कुल वापसी कर ली। टीम का स्कोर पहुंचा मैदान पर 16 रन पर। 17 गेंदे 59 रनों का सवाल मैदान में, जिससे पीछे हर ओवर में लगभग 20 रन जोड़ने पड़ेंगे। मुकाबला ऑन है ये, किसी बल्लेबाज को आक्रमण करना पड़ेगा क्योंकि मुकाबला फंस गया यहां से। ऑन डाउन डाउन द ग्राउंड, ऑन साइड पर लॉन्ग ऑन सी मारेगा, लेकिन वहां से उतना नहीं, एक ही रन बनेगा। एक से उतना कोई फर्क नहीं पड़ेगा, आपको बैटिंग भरपूर आक्रामक करने लगभग 9 छक्के लगाने पड़ेंगे। कड़े सर, मामला इतना आसान नहीं है, 9 छक्के लगाना काम इतना कि अभी तक इस टीम ने एक भी नहीं लगाया। शायद पहले शुरुआत तो करनी पड़ेगी क्योंकि लक्ष्य अब बहुत दूर का जा रहा है मैदान पर और धीमा शुरुआत हो चुकी इस मुकाबले की। शॉर्ट गेंद ऑन साइड पर खींचा हुआ शॉट, मिड विकेट पर खिलाड़ी पीछे रखा है प्रोटेक्शन के लिए। 1 रन निकलेगा, जब तक कॉल निकल पाएगा दूसरा भी रन मैदान पर बनता हुआ और 2 रन के साथ टीम का स्कोर यंग स्टार जो कि एसएसपीएम टीम का स्कोर पहुंचा 75 का पीछा करती मात्र 19 रन पर, जबकि विकेट निकल चुके कुल मिलाकर 2 विकेट मैदान पर। थोड़ा सा तकल्लुफ हो रहा है, पता है कि यहां से रन बनाने पड़ेंगे, आक्रामक बैटिंग करनी पड़ेगी इस मुकाबले में। ऑन साइड पर फिर से लॉन्ग ऑन पर, हालांकि उतनी टाइमिंग नहीं है, आप जब तक इनको हवा में नहीं खेलेंगे ना तो मुश्किल रहेगा। थ्रो भी बिल्कुल निकला स्ट्राइक एंड पर, लेकिन तब तक एक मात्र एक ही नहीं, वहां पर दूसरा भी रन मैदान पर बनता था। इन 2 के 7 रनों में इजाफा पहुंचा, 21 रन पर पहुंचा, 75 का पीछा करना इस मैच में। एसएसपीएम कादरोबा टीम लगभग अच्छी स्थिति में, पता है कि यहां से अगर बड़े शॉट रोके जाए तो शायद वापसी के चांसेस बहुत ज्यादा रहेंगे। इसके बाद एक और जो बचेगा, जो अंदर वाला और जहां पर आपको बहुत कुछ काम करना पड़ेगा, लेकिन इससे पहले इस ओवर में बड़े शॉट चाहिए मैदान में। ऑफ स्टंप के बाइन को बाहर रखा, थोड़ी सी बाहर गई, वाइट लाइन पर गेंद हुई और व्हाइट लाइन से अंपायर का इशारा चुका, मतलब बाहर ही गेंद निकल चुकी है व्हाइट लाइन के बाद, बॉल डालने के बाद। यहां पर गेंद ने काटा बदला और व्हाइट के साथ इशारा पहुंचा 1 रन का और टीम का स्कोर पहुंचा 22 रन मैदान पर। बात हो रही है 75 का पीछा, लक्ष्य बहुत दूर का, लगभग बहुत, अब इसके बाद भी 50 रन जोड़ने पड़ेंगे मैदान में। 53 की अभी तक शायद आवश्यकता है इस मैच में, जिससे पीछे
ओ चेंजअप पे गति परिवर्तन, लेकिन ये भी लेग स्टंप के बाहर चली गई, वाइड बॉल का इशारा। देखिए अंदाज बिल्कुल सही था, वहां पर गति में थोड़ा सा बदलाव क्या था, लेकिन गेंद थोड़ी सी लेग स्टंप के बाहर गई है, जहां पर वाइट निकला और वाइट के साथ 23 पर पहुंचा टीम का स्कोर, जो कि बैटिंग करी यंग स्टार टीम मैदान पर इस मुकाबले में। एसएसपीएम जो कि प्रीमियम लीग मैदान पर चलता हुआ इस मैच का खेल मैदान में, और पिच गेंद सामने खेला, इस बार गेंद गोली के रफ्तार से निकल चुके हैं, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग ग्राउंड पर, जबकि जहां पर कम से कम टीम के लिए 2 रन मैदान में बचाए, और इन 2 रन के साथ अब रनों में इजाफा पहुंचा, 25 पर पहुंचा टीम का स्कोर। खेल चलता हुआ मैदान पर, जो कि तीसरे ओवर का अभी तक 50 रन की आवश्यकता, मारो या मरो ये सवाल। अब इतिहास गवाए कि 12 गेंदों में 50 बन सकते हैं अगर आप बल्लेबाजी कर सकते हो तो मुकाबले में, क्योंकि लक्ष्य अब मुश्किलों में जा रहा है, क्योंकि बड़े शॉट लगाने अब आवश्यकता। शॉट गेंद पुल किया, सक्सेसफुल किया, मिड विकेट सीमा रेखा से पार, 1 बाउंस, 4 रन के लिए। पंद्रह बनते तो आपको और कुछ ज्यादा रन मिलेंगे। अगर मैं कहूंगा अगर 25 बनते ना तो आपको इस ओवर का फायदा भरपूर मिलेगा मैदान पर। सूरज रावल जो कि स्वतः गेंदबाजी के मुझे पहला स्पेल जो डाला, पहले स्पेल में रन कितने खर्च किए, एक सफलता, 8 रन, 1 विकेट, और खासकर वो विकेट नॉट के रूप में मैदान पर मिलता हुआ, जो कि इस मैदान मतलब सुसाइड केस था वहां पर जो कि इस मैच में। और उसके साथ अगर बात बताई जाए तो गणेश राहुल सब कुछ जानकारी दे रहे हमें, और बताए कि इनके बारे में अगर बात बताए, एक बेहतरीन स्कोरर, 15 रन का अगर ये ओवर निकलता है, चैलेंजिंग हो रही है। ओके थैंक यू। चैलेंजिंग ओवर में अगर 15 निकलते हैं तो पाटिल सर की तरफ से लगभग 500 रुपए का इनाम मिलेगा दोनों प्लेयरों को, मतलब 250-250 आप एडजस्ट कर लेना बात में, लेकिन आज बैटिंग करनी पड़ेगी। पाटिल सर ने ये तक बताया अगर अकेला भी बल्लेबाज करे तो भी आपको शेयर करने पड़ेंगे पैसे। पाटिल सर बिल्कुल न्याय करते हैं हमेशा, किसी से अन्याय होता नहीं पाटिल सर होते तो। पड़वे एक्सप्रेस है इस वक्त बात हो रही है, 10 बनाएंगे तो आपको 15 मिल सकते हैं, मतलब रनों में बोनस मिलेगा। अगर 10 से कम बनते हैं तो आपको माइनस मिलेंगे रन। क्या मुकाबला है ये, कड़क 46 रनों का सवाल मैदान में, जिससे पीछे स्ट्राइक पर जो कि इस वक्त मैदान में इस मैच में प्रमोद पालो मैदान पर जो सेट है खिलाड़ी। ओ इस बार ऑन साइड पर लॉन्ग ऑन, सीमा रेखा पर 1 बाउंड, सीमा रेखा से पार, 4 रन के लिए। रुकना पड़ा क्योंकि समय की कमी हमारे पास रहेगी, तो ज्यादा आपको समय मिले। योगेश भरत ने बताया था ग्राउंड मीटिंग में, मतलब ग्राम सभा लगानी नहीं चाहिए आपको, 6 महीने का सवाल था ग्राम सभा में, आपको उतना टाइम हमारे पास आज नहीं है। अब 12 गेंदे नहीं, अब 11 गेंदे, 42 रनों की आवश्यकता मैच को। इससे पीछे पड़वे एक्सेस के सामने बिल्कुल आक्रामक किया बैटिंग मैदान पर, मुकाबला ऑन है ये, लेकिन यहां से बैटिंग करनी ही पड़ेगी अन्यथा मुश्किल मुकाबला। ओह कंधे का इस्तेमाल किया, बिल्कुल गति के साथ गेंद निकली, विकेट कीपर के हाथ में डॉट गेंद निकली, और डॉट के बाद वापस प्रेशर, 10 गेंदे और 42 रन की आवश्यकता मैदान पर। बातचीत फिर से हो रही है, देखिए बातचीत क्या करनी मैदान पर। गणेश राहुल आपको पता है शेयर सामने ना, आपको कुछ करना ही नहीं है, जो करेगा वो शेयर करेगा। और पाटिल सर वैसे बैठे, उन्होंने कह दिया 15 निकलेंगे तो आपको लगभग 500 रुपए का इनाम भी मिलेगा, आपको बैटिंग ही तो करनी है ना। अब सोचना किस बात पर,
अब 8 गेंदों पर 10 तो चाहिए नहीं आपको, 10 गेंदों पर बची 42 की आवश्यकता, मतलब अटैक ही सबसे बेहतरीन मार्ग आपके पास। ओ कंधे का इस्तेमाल किया, बिल्कुल पड़ा वहां पर, बल्लेबाज को देखा वहां पर, कदम बढ़ा रहे, अपनी गति को बिल्कुल धीमा किया और कंधे का इस्तेमाल किया, इसलिए कारण गेंद बाउंस हो गई। और बाउंसर को भारत में सर जी खेलना बहुत मुश्किल भी रहता है, और भारतीय टीम में आप देखते हैं बाउंसर के लिए बहुत से खिलाड़ी फंस जाते हैं, मतलब हिटमैन कभी फंसता नहीं, आर पार ने उसका कुछ उस तरह से बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर। पड़वे एक्सप्रेस लगातार 2 गेंदे डॉट निकाली गई, जहां पर प्रेशर वापस बल्लेबाजों पर, और हटके से बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर से गेंद को कट किया और पॉइंट से खिलाड़ी, मानो कि शेर पंजों में अपने गेंद को उठा रहा है, उस अंदाज की वो फील्डिंग थी। आखिरी क्षणों में गेंद पंजों में रह गई, लेकिन तब तक 1 रन निकला और 1 रन के साथ अब गेंदें बची यहां से कुल मिलाकर मात्र 8, और 8 गेंदों पर 41 रनों की आवश्यकता मैच में इससे पीछे। हरकुल एक्सप्रेस इस नाम से इस खिलाड़ी को जानते हैं। अब हरकुल एक्सप्रेस कहां तक दौड़ेगी ये भी देखना पड़ेगा। ऑन साइड पर खींच कर खेला गेंद को, बिल्कुल लॉन्ग ऑन पर, बिल्कुल अपने पॉपिन किस में खड़े होकर बैकफुट से खेलना ये पसंद करता है। रनआउट का मौका और ये आउट मैदान पर। शुभम अटक जो कि नॉस्टैक एंड पर रहेगा। अब देखिए मामला थोड़ा सा संकट में, पाटिल सर पैसे लगा तो रहे, लेकिन पाटिल सर आपकी उम्मीदों पर ये खरे उतर नहीं रहे। पहली गेंद पर चौवा, उसके बाद लगातार 3 गेंदे डॉट। हो उड़ाया सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। थैंक यू। 12 रन यहां पर बन चुके पाटिल सर, 3 रन की कमी बनी, 12 रन से मतलब और टीम का स्कोर पहुंचा इस 47 रन पर। अब मात्र 6 गेंदें बची और जिससे पीछे 28 रन की आवश्यकता मैदान पर। बिल्कुल अब खेल मैदान में फंस चुका, अंतिम 6 गेंदों पर 28 रन और सौरभ के हाथ में गेंदबाजी का मोर्चा इस मैदान पर। हरकुल एक्सप्रेस ने गेयर बदला, वहां पर एक छक्का लगा, लेकिन नॉस्टैक पर जा चुका। सर जी मुकाबला बहुत कड़क है, सिद्धू पाजी कहते हैं काफी मोहतर में भी आ चुकी, इस मैच का आनंद उठा रही है। और इस समय पर अगर बात बताई जाए तो मुकाबले की ताकत क्या है कि मुकाबले में आपको कम से कम 5 मारने पड़ेंगे, 4 तो मारने ही पड़ेंगे आपको। ओ तेज गेंद डॉट निकलती चुकी है, रनआउट का मौका और यहां पर अटक हो चुकी है, आउट हो चुके रनआउट के रूप में। और देखिए अब खेल बचा हुआ 5 गेंदों का, हरकुल एक्सप्रेस पहुंच चुकी स्ट्राइक पर, 5 गेंदे 28 रन, मैच को इससे पीछे। डीजे बजाओ। गेंदे 28 रन, हमारे साथ गणेश सर जुड़ चुके हैं। गणेश का स्कोरिंग, गणेश सर स्कोरिंग करे, एक बेहतरीन स्कोरर इस वक्त। ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, लेग स्टंप के बाहर वाइड बॉल, मतलब अंतिम 5 गेंदों पर 27 रनों की आवश्यकता
जो कि यंग स्टार टीम को जिससे पीछे इस मुकाबले में हलकुर एक्सप्रेस क्या बैटिंग कर पाएगी इस मुकाबले। आखिरी गेंद पर छक्का लगा, क्या लगातार 3 गेंदों पर 3 छक्के मारकर वो इतिहास रचाया जाएगा मैदान पर। ओ फिर से ऑप्शन के बाहर बहुत तेज के बल्ला घुमाते हैं, लेकिन डॉट गेंद निकली और डॉट के बाद अंतिम 4 पर 27 की आवश्यकता मैच में इससे पीछे। कहीं ना कहीं दबाव बन चुका है, प्रेशर बन चुका है मुकाबले का। पता है कि यहां से अब आक्रामक बैटिंग करनी ही पड़ेगी। फुल टॉस गेंद, एक खराब बॉल जिस पर मात्र सिर्फ 2 रन की मोहर लगी। ये 2 अब काम नहीं करेंगे। अब ये 2 रन आपको बिल्कुल खाई में लेके जा रहे हैं, क्योंकि अब गेंदें बची यहां से मात्र 3 मैदान पर, और जिससे पीछे अब यहां से लेकर 25 रन की आवश्यकता। क्रिकेट में कुछ भी कहना गणेश सर उचित न होगा। योगेश बल्लभ जानते हैं कि हाल ही में गोवा राज्य में मैच हुआ था, 1 ओवर में लगभग 52 रन बनाए गए। सर जी ये भी हो सकता है, तो आप 3 गेंदों पर 25 तो हो सकते हैं। वापस खेल मैदान में बनेगा। ओ बिल्कुल अच्छी लाइन बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखा, वहां से खींचने का प्रयास किया। और उसी प्रतियोगिता में बिल्कुल यहां पर 8 ओवर के मुकाबले में 10 रन पर 10 विकेट खो गए। जी वही तो खेले क्रिकेट के बारे में कुछ भी कहना उचित ना होगा, क्योंकि अब 2 गेंदे लगभग 12.5 रन प्रति गेंद पर आपको बनाने पड़ेंगे, जो कि काम मुश्किल है इस मैच में। ऑन साइड पर गेंद को खेला, स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर। मेहरबान देर हो गई आते आते इस शॉट की। ये शॉट अगर 1-2 गेंदे पहले आ जाता ना तो कहीं ना कहीं बात बन रही थी, और इसी के साथ टीम का स्कोर पहुंचा 75 का पीछा करती हुई। अब तक 56 4 विकेट नुकसान के बाद। ने गवाया मैदान पर, लेकिन चलिए बिल्कुल स्वागत उस टीम का भी जो कि एसएसपीएम कादरोबा टीम का हार्दिक अभिनंदन भी अगले राउंड के लिए भी शायद उनके लिए। लेकिन दूसरी ओर से अगर देखा जाए एसएसपीएम यंगस्टार टीम ने इस मुकाबले को जीता, उनको ढेर सारी शुभकामनाएं। मैन ऑफ द मैच की तरफ रुख करेंगे हम, कौन रहेगा आज के दिन का इस वक्त मैन ऑफ द मैच। थैंक यू डिजेट। मैन ऑफ द मैच इस मैच का एक आक्रामक बैटिंग, 21 गेंदे 45 रन जिसने बनाए, और लगभग अगर बात बताई जाए यहां से तो एक बेहतरीन जो कि बैटिंग 21 गेंदों पर 45 रन की जो बल्लेबाजी हुई। मैन ऑफ द मैच में रहेंगे सौरभ राणे जो कि 1 ओवर 13 रन और 1 विकेट। सौरभ राणे जो कि मैन ऑफ द मैच हमारे साथ जो कि जुड़ जाएंगे इस समय पर जो कि मैन फॉर्म का साल से समीर राणे सर, आपका स्वागत है इस मैच के दरमियान। एक बेहतरीन माहौल मैदान पर। समीर सर हम बात करेंगे इस सौरभ से जाकर। सौरभ मैन ऑफ द मैच।
मैन ऑफ द मैच के लिए पहुंचे बल्लेबाज 21 गेंदों पर 45 की आक्रामक बैटिंग मैदान पर। सौरभ मैन ऑफ द मैच के लिए पहुंचे। सौरभ राणे जो कि मैन ऑफ द मैच, 21 गेंदे लगभग 45 रन जिसने मैंने आक्रामक बैटिंग मैदान पर एक खूबसूरत माहौल मैदान पर रखा इस मुकाबले का। चला दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षात पाठवा। सौरभ राणे आपण या ठिकाणी आपला सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे। सौरभ राणे सौरभ आइए मैन ऑफ द मैच के लिए। सामान्य पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला त्या सौरभला। SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलची पडवेची मानाची स्पर्धा सलग 3रं वर्षातील हे होऊ घातलेलं आयोजन आपण या मैदानावरती पाहतोय। पहिल्या 2 दिवसात स्टुडंट लोकांचे सर्व सामने पार पडले। मेगा पॅनल सामना देखील आपण पाहिला। आजपासून स्टाफ लोकांसाठी आणि उद्याच्या दिवसात आजूबाजूच्या 8 गावातील एकूण 8 संघ या स्पर्धेत दाखल होणार आहेत। त्यांचे सामने देखील आपण अनुभवणार आहोत। SSPM प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहतोय। समालोचन कक्षातून मी मराठी समालोचक समीर राणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो करेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना समालोचन कक्षातून लाख लाख शुभेच्छा। मैदानावरती आजच्या दिवसातील दुसरा सामना तानाजी रासम सर वेलकम, तुमचं स्वागत आहे। गतवर्षी तानाजी रासम सरांनी या संपूर्ण स्पर्धेत गुणलेखकाची चोख जबाबदारी पार पाडली होती। आजच्या दिवसात ते दाखल झालेत। साहेब आपल्याला देखील वेलकम। समीर थैंक यू। आइए मैन ऑफ द मैच के लिए। शुरू के माहौल पर एक बेहतरीन माहौल मैदान पर 21 गेंदों पर लगभग 45 की जो कि बैटिंग मैदान पर। सौरभ सौरभ कसं वाटतं तुला इकडे खेळून आणि किती वर्ष तू खेळ इकडे? 2 वर्ष खेळतोय, चांगलं वाटतंय की। आज काय ठरवलं घरी येऊन? आज काय नाही, जस्ट नॉर्मल। ठीक आहे ओके। पाटील साहेबचे शुभ असते मॅन ऑफ द मॅच सौरभ दिले जाते। पाटील साहेब यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच सौरभ एक आकर्षक ट्रॉफी आणि SSPM प्रीमियर लीगचे एक आकर्षक जर्सी। सौरभ तिकडे बघ। थँक्यू ऑल द बेस्ट सौरभ पुढच्या सामन्यासाठी।